Hello. After that, third one, cot theta is equal to 40 upon 9. Find the values of cosec theta and sin theta. आता cot theta म्हटलं तर ॲडजसंट साईड अपॉन अपोजिट साईड, म्हणजे ॲडजसंट साईडची लेंथ किती होईल आहे 40K आणि अपोजिट साईडची लेंथ किती 9K. आणि मग तुम्हाला पुन्हा पायथागोरस लावून राहिलेली साईड काढावं लागेल आणि बाकीच्या रेशो तुम्हाला लिहावं लागेल. तर हे एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचं आहे. सोबतच पेज नंबर 128 वर एक सॉल्ड एक्झाम्पल आहे, 129 वर दुसरं सॉल्ड एक्झाम्पल आहे, तेही सोडवायचं आहे. आता घेते मी फोर्थ one. If 5 sec theta minus 12 cosec theta is equal to 0, find the values of sec theta, cos theta, sin theta. 5 sec theta is equal to minus is equal to minus 12 cosec theta is equal to 0. My 5 sec theta is equal to, या 12 निगेटिव्ह 12 ला इकडे आणलं तर पॉझिटिव्ह 12 cosec theta. 5 into sec theta म्हणजे 1 upon cos theta is equal to 12 cosec theta म्हणजे 1 upon sin theta. आता याला, हा साइन थीटाला इकडे घेऊन या, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 12 जसा आहे तसा त्या 5 ला इकडे घेऊन आणला. साइन थीटा अपॉन कॉस थीटा फॉर्म्युला आहे टॅन थीटा इज इक्वल टू 12 अपॉन 5. मग आता पुन्हा डायग्राम काढायची. A, B, C. टॅन थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, हा थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू 12 अपॉन 5, दॅट मीन्स 12K अपॉन 5K. 12K टॅन थीटाचा रेशो काय येतो, अपोजिट साईड ऑफ थीटा अपॉन ॲडजसंट साईड ऑफ थीटा. आता मग अपोजिट साईड, याची थीटाची अपोजिट साईड कोणती झाली, ही झाली, म्हणजे हा काय किती झाला 12K. अपॉन ॲडजसंट साईड कोणती झाली, ही झाली BC झाली, म्हणून हा काय झाला 5K. देअरफॉर AB इज इक्वल टू 12K, BC इज इक्वल टू 5K. आता आपल्याला समोरच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. पहिल्यांदा पायथागोरस लावायचा आहे आपल्याला इथे. इन ट्रायंगल ABC, angle B is equal to 90 degree, and therefore by Pythagoras theorem, AC square is equal to AB square plus BC square. AC ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. AB म्हणजे 12K होल स्क्वेअर, BC म्हणजे 5K होल स्क्वेअर. 12K स्क्वेअर मीन्स 144 12चा, आणि K स्क्वेअर प्लस 5 मीन्स 25K स्क्वेअर इज इक्वल टू 169K स्क्वेअर. आता 169 कोणाचा स्क्वेअर आहे 13चा, आणि हा K आणि होल स्क्वेअर, म्हणजे मी यालाच 13Kच्या होल स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहिलं AC स्क्वेअर. अँड देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट AC इज इक्वल टू 13K. इथे लिहून टाकू आपण 13K.
आफ्टर दॅट व्हॉट इज द एक एक व्हॅल्यू आता काढू आपण. सेक थिटा. सेक थिटा म्हटलं तर कॉसच्या इनवर्स. मग कॉसच्या इनवर्स म्हणजे हायपोटेन्यूज अपॉन ॲडजसंट. साइड ऑफ थिटा. हायपोटेन्यूज किती इथे 13K. ॲडजसंट साइड किती आहे 5K. and therefore sec theta is equal to 13/5. त्यानंतर cos theta. cos theta म्हणजे ॲडजसंट. तुम्ही फॉर्म्युलाही वापरू शकता इथे. cos theta is equal to 1 upon sec theta. 1 upon sec theta म्हणजे 13/5. या पहिला वरण्या is equal to 5/13. cos theta याला डब्बा करा. त्यानंतर काय म्हटलं आहे साइन थिटा. आता साइन थिटाचं पुन्हा इथे फॉर्म्युला लावायच्या ऐवजी आपण असं करू. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ थिटा अपॉन हायपोटेन्यूज. अपोजिट साइड साइन थिटाची अपोजिट साइड कोणती आहे याची AB. हायपोटेन्यूज AC. ABची व्हॅल्यू किती आलेली आहे 12K आणि ACची 13K. आणि K कॅन्सल. 12/13 साइन थिटा. तर या पद्धतीने आपण फॉर्म्युलाही वापरला इथे आणि के मेथडने हे एक्झाम्पल सोडवलेलं. त्यानंतर घेऊ आपण फिफ्थ वन. फिफ्थ tan theta is equal to 1 then find the values of. आता बघा हे प्रत्येक एक्झाम्पल वेगवेगळ्या पद्धतीने सोडवतो. tan theta is equal to 1 म्हणजेच tan 45 is equal to 1. tan 45 is equal to 1. आता टॅनचा फॉर्म्युला काय आहे साइन 45 अपॉन cos 45 is equal to 1/1 and therefore sin 45 या मेथडने sin 45 अपॉन cos 45 म्हणजेच therefore sin 45 is equal to 1/√2 आणि cos 45 is equal to 1/√2. आता sin 45 1/√2 असेल तर cosec 45 is equal to √2 अपॉन 1 आणि sec 45 cos 45 चा sec 45 is equal to √2 अपॉन 1.
आता ह्या व्हॅल्यूज जे आहे ह्या सर्व ठेवून देऊ इथे. काय सोडवायचं आपल्याला? देअरफोर फाइंड द व्हॅल्यू आहे ते. देअरफोर साइन थीटा प्लस कॉस थीटा अपॉन सेक थीटा प्लस कोसेक थीटा इज इक्वल टू साइन थीटाची व्हॅल्यू किती आहे? थीटा म्हणजे 45 आहे, कारण टॅन थीटा म्हणून थीटा इज इक्वल टू 40. साइन 45ची व्हॅल्यू 1/√2 प्लस कॉस 45 1/√2 अपॉन बरोबर जाड द्यायचा अपॉन सेक 45 √2 प्लस कॉसेक 45 √2 इज इक्वल टू. आता बघा वर डिनॉमिनेटर सारखं आहे, म्हणजे आन्सर काय येईल? 2√2 अपॉन √2 प्लस √2 2√2 2√2. आता याला कसं लिहायचं? 2√2 डिवायडेड बाय 2√2 2 अपॉन √2 इनवर्स मल्टिप्लिकेशन 1 अपॉन 2√2. आता बघा 2 2 कॅन्सल, म्हणजे 1/√2 इंटू 1/√2 दॅट मीन्स 1/√2 होल स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, आन्सर येतं 1/2. या पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल सोडवू शकता का? किंवा के मेथड वापरूनही हे एक्झाम्पल सोडवू शकता. समजा ही मेथड तुम्हाला कठीण जात असेल तर के मेथड वापरूनही सेकची व्हॅल्यू साईनची व्हॅल्यू तुम्ही इथे काढू शकता. किती वेळ आता पाहून 12 मिनटं. के मेथडने आपण हे एक्झाम्पल सोडवून पाहायचं का? चला के मेथडने चेक करू. सेम हेच एक्झाम्पल के मेथड. अनदर मेथड tan थीटा इज इक्वल टू 1, म्हणजे 1/1 इज इक्वल टू 1k अपॉन 1k इज इक्वल टू अपोजिट साइड ऑफ थीटा अपॉन एडजसेंट साइड ऑफ थीटा. अँड देअरफोर आता इथे लावायचा ट्रायंगलला ए बी सी हा थीटा हा 90चा. अपोजिट साइड कोणती आहे? इथे ए बी आणि ॲडजसंट साइड बी सी. मग ए बी इज इक्वल टू 1k, बी सी इज इक्वल टू 1k. अप्लाइंग बाय पायथागोरस थेरम AC square is equal to AB square plus BC square. AB 1k whole square plus BC 1k whole square, 1k square plus 1k square is equal to 2k square AC square. Taking square root म्हटलं तर AC आणि इथे √2 k square. And therefore इथे AC is equal to √2 आणि k बाहेर. तर मग आता ही व्हॅल्यू काय झाली? √2k. अँड देअरफोर एक एक आता तिथे काय काय विचारलं आहे? साइन थीटा. साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट म्हणजे ए बी अपॉन ए सी. ए बीची व्हॅल्यू 1k अपॉन ए सी √2k कॉस थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू बी सी अपॉन ए सी. बी सीची व्हॅल्यू 1k अपॉन ए सी √2k
के कॅन्सल होतो 1/√2 इज इक्वल टू के कॅन्सल 1/√2. आता साईनचा 1/√2 म्हणून कोसेक थिटा इज इक्वल टू √2/1 सेक थिटा. कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√2 आहे, तर सेक थिटा किती आहे √2/1 म्हणजे √2. आणि याच्यानंतर आता पुन्हा हे पूर्ण लिहायचं आणि ह्या व्हॅल्यूज ठेवत जायच्या. तर ही जी मेथड तुम्हाला सोपी जात असेल त्या मेथडने तुम्ही हे एक्झाम्पल